या सगळ्यामध्ये आव्हानं काय आहेत? की काय जसं तू माहिती नव्हतं, की अरे एकदम टेम्परेचर -30 डिग्री असणार. हे एक झालं वेदर रिलेटेड. पण असे खूप काही गोष्टी असतील, सिक्युरिटी असेल, आपण जसं तुम्ही सोलापूर म्हणाल का मुंबई, पुण्यामध्ये जसं आपण फिरतो, एक सेफ्टी, सिक्युरिटी असते. बरोबर. मग असे खूप काही अनुषंगाने तिकडचं आयुष्य किती वेगळं आणि काय आव्हानं महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना का मराठी मुलांना तिकडे फेस करावी लागते? नाही, फेस नक्कीच करावं लागतं. म्हणजे प्रत्येकाचं जे फेस करायचा जो फेज असेल तो कम्प्लीट वेगळा असेल. म्हणजे 12 वर्षांपूर्वी जो मला अनुभव आला तो पुढच्या वर्षी कॅनडामध्ये येणाऱ्याला तो सेम असणार नाही. त्यांची आव्हानं वेगळी आहेत. आता आपण जस्ट संधी आणि जॉब्स बद्दल बोललो, तर कॅनडामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला आणि बाकीच्यांना अनुभवायला मिळाली, की तिथे एखाद्या जॉबला अप्लाय केलं की लोक तिथे कनेडियन एक्सपिरियन्स मागतात. आता एखादा माणूस जर भारतातून आलाय आणि शिक्षण घेऊन जर जॉब अप्लाय करतोय, त्याला कसा कनेडियन एक्सपिरियन्स मिळणार? सो माझे असे कित्येक ओळखीचे आहेत आणि मी सुद्धा त्यातला एक स्वतः, की अनपेड इंटर्नशिप्सवर काम केलेलं आहे. तो कनेडियन एक्सपिरियन्स घेतला आणि मग ऍक्च्युअल जॉब्सना त्याचा फायदा झाला. सो अशा सगळ्या फेजेस मधून कधी कधी जावं लागतं. आजकाल असं झालंय की तुमचा इंडियाचा एक्सपिरियन्स जरी तुम्ही मॅनेजर किंवा डिरेक्टर लेवलला असाल, तरी कॅनडामध्ये मे बी तुम्हाला कधी कधी 1 किंवा 2 स्टेप खाली जाऊन तो जॉब मिळतो. सॅलरी वाईज ते ऑफकोर्स इंडियापेक्षा कधी कधी जास्तच होतं, पण टॅक्सही तेवढा भरावा लागतो खरं तर. पण तो सेम प्रोफाईल तुम्हाला मिळेलच का नाही ह्याची थोडीशी शंका असते. सो त्या बाबतीत लोकांना आय गेस अजून एक्सप्लोअर करायला हरकत नाही. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की पुट युअर स्टेप इन टू, पहिल्यांदा तुम्ही पाऊल तरी टाका, एका ठिकाणी लागा, सुरुवात होते, तुम्ही सेटल होतात त्यामध्ये, साईड बाय साईड लोक मग दुसरे जॉब्स बघायला सुरुवात करतात आणि जशी अपॉर्च्युनिटी मिळते ती स्विच करतात. सो ही जी आव्हानं आहेत, किंवा काही लोक डायरेक्ट PR घेऊन येतात पण पहिले 3-3, 6-6 महिने जॉब्स मिळत नाहीत, कारण तिकडे टर्न अराउंड टाइम खूप मोठा आहे. आपल्या इथे कसं 3 महिने ते म्हणतात की तुम्ही नोटीस पिरियड दिली पाहिजे, तिथे 2च वीकची असते, कधी कधी 1 वीक असतं. पण तुम्हाला त्यांचा रिस्पॉन्स येण्यासाठी 2-2 महिने सुद्धा लागू शकतात, कारण ती तेवढी प्रोसेस त्यांची वेगळी आहे. सो ही सगळी आव्हानं नक्कीच येतात. दुसरं आहे तिथे राहणं. आता समजा एखादा मुलगा किंवा मुलगी किंवा फॅमिली, समजा त्यांना डिसेंबरमध्ये कॅनडात यायचंय, तर डिसेंबरच्या दृष्टीने काय तयारी केली पाहिजे हे अनलेस ते कुणाशी बोलतील कळणार नाही. किंवा फार फार तर आता ChatGPT केलं तर पूर्ण लिस्ट त्यांना मिळेल, माहिती मिळेल. पण ऍक्च्युअल तिकडे राहणारे कोणीतरी व्यक्ती आणि त्यात जर मराठी कुटुंब असेल, येस, तर त्याचा नक्कीच फायदा होईलच त्याच्यामुळे. सो त्या सगळ्या गोष्टी जर कव्हर करता आल्या तर ती जी आव्हानं जी तुम्हाला इव्हेंच्युअली येणार आहेत ती तुम्ही आधीच त्याच्या बाबतीत आय गेस सोल्युशन फाइंड करू शकता.